माझा प्रश्न आहे, मी त्यांचा दीर आहे की सुरुवातीला ज्यावेळी त्यांचं नवीन लग्न झालं होतं तर त्यावेळी ते नवीन नवीन डिशेस बनवायचे, वेगवेगळे पदार्थ बनवायचे. तर आता असं काही बनवत नाहीत. इनफॅक्ट आता मीठ जास्त किंवा मसाला जास्त किंवा तेल जास्त असं काहीसं असतं. तर माझं असं त्यांना आहे की त्यांनी पूर्वी जसं बनवायचं तसं बनवा. नाही ते सुगरणच आहेत मुळात, छान करतात. पण त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे जास्त कमी कधी पाक येतो, कधी बिघडतो, कधी जुजतो, पण मुळात त्या सुगरण आहेत त्यामुळे पदार्थ छानच होतात. आणि आता ह्यांचं लग्न झालं आहे त्यामुळे बायकोचे पदार्थ छान लागतात ना, म्हणून ह्यांचे बिघडलेले वाटतात. हे खरं उत्तर आहे, बरोबर बोललात. हा, अजून कोण बोलणार आहे? त्यांना खूप चांगलं जेवण बनवता येतं पण ते आम्हाला नाही शिकवत. ही तक्रार नाही आहे. तू प्रयत्न कर शिकण्याचा, ती नक्कीच शिकवेल. अच्छा, या का त्या मगाशा गोड जेवण करणाऱ्या? हो, येस, करते मी प्रयत्न पण नाही शिकवत तुम्हाला? शिकवतात. असं करता हो तुम्ही? ती असतेच कुठे घरात. बरं झालं बोलला. पण संडेला असते ना तेव्हा झोपा काढता. 9ला उठल्यानंतर वावरून थोडं स्वयंपाक करून कोल्हाला जाणार. नाही तर का इकडे 3 विरुद्ध 300 चाललं. अजून कोण बोलणार आहे का? नमस्ते, मी शेजारची आहे आणि त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा मित्र आहेत. तर माझी कंप्लेंट अशी आहे की ते त्यांच्या मुलाला खेळायला खूप कमी वेळ पाठवतात. अच्छा, खेळायला कमी पाठवतात. खूप कमी वेळ. 10वीला बसलाय ना. SSCचं हॉल तिकीट ह्यांना पहिलीतच मिळालं. बरं हां, बोला हो, काय? नाही, जसा तो संध्याकाळी खेळायला असतोच खाली, असा दिवसभर तर कोणी पाठवणारच नाही. त्याच्या शाळेची वेळ, झोपेची वेळ सगळं नीट व्यवस्थापन करून मग खेळायला पाठवतो. बाजू बरी घेतो तुम्ही. मग माझी मैत्रीण आहे. नाही पाठवेल हा, काळजी करू नका. फक्त तो 10वीची परीक्षा संपली ना मग पुढच्या वर्षी येणार तो. काय हो, एवढा अभ्यास नका करून घेऊ आतापासून. त्याला जेवायलाच 1-2 तास लागतात. जेवायला 2 तास. शाळेत किती वेळ असतो तो? तो सकाळी 11ला जेवायला बसतो, 12:30पर्यंत. म्हणजे आम्हाला 12:35ला निघायचं, 25 होतं तरी आम्ही जेवतच असतो. हो, त्याच्यामुळे पाठवेल हा बाळा खेळायला. मी तिची लहानपणीची मैत्रीण आहे. ती आता आम्हाला भेटायलाही खूप कमी येते, हीच तक्रार आहे. काय हो, काय आहे असं? काय तुमचं म्हणणं आहे? नाही म्हणजे ती जाणार भेटायला, पण ही कधी येणार हे ते सगळं म्हणजे ताळमेळ जमलं पाहिजे ना. फोन वगैरे होतात आमचे. बरं, मैत्रिणीला भेटावं, बघा काय होतं. हा, एवढा परिणाम झालाय, मैत्रीण भेटत हो, नाही तिचं म्हणून. पिल्लू बघायला जायचं तर ते आज तिला भेटायला आले. 1.5 वर्षाचं झाल्यानंतर ती अजून त्याला भेटायला नाही आली. अरे त्यांची इच्छा होती लग्नालाच यायचं होतं त्याच्या. ठीक आहे, थोडं लवकरच झालं आम्ही आल्यामुळे. ठीक आहे, आता काही हरकत नाही. या गप्पा, ही गंमत अशीच सुरू असताना आता पुढच्या खेळाकडे वळणार आहोत आणि तुमची धावपळ थोडीशी होणार आहे आज. सावकाश धावा. हो. हा, 5 वस्तू आणायच्या आहेत. बरं. मी जे अक्षर सांगेन त्या अक्षरावरून 5 वस्तू घेऊन यायच्या की चिंचपेटी यांना मिळणार. 5 पेक्षा जितक्या जास्त वस्तू आणणार तितके जास्त पैसे तुम्हाला मिळणार. बर, तयार आहात? हो. सांगा, तुम्ही सांगाल ते अक्षर देऊया. सांगा. प. ब. वेळ सुरू झाली. ब. चला, वहिनींनीच ठरवलंय ब. बादली बादली भांडी भांडी, घरातली भांडी. बटाटा 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 दहा, 9, 8, 6, 5, 4, 3, 2. संपली. हे काय ते? बादली. 2 ठेवा, त्या बादलीत बाटली 2. हा, हे काय? बरणी, प्लास्टिकची बरणी. मला वाटलं बटाणा. बरं ठेवा 3. हे काय? बटाटा. 4 घ्या. हे काय? बॉल. 5 झाले. हां, बरं, आता हे झी मराठीकडून तुमच्यासाठी.